हाय. तर आज रिधिमाचा हेअरकट करायचा होता, पण त्याआधी आम्हा दोघींचे जांभळं खाणं चालू होतं. जांभळं खाऊन तुझी जीभ जास्त रंगली की माझी हे बघणं चालू होतं. डॅडा ऑफिसला निघालेले. म्हटलं आम्हालाही मम्मीकडे सोडा. मम्मीकडे आले तर मम्मीने इथे चहा बनवायला ठेवलेला. इकडे चहा बनतोय तोपर्यंत बहिणीनं ऑर्डर केलेली लिपस्टिक शेड ट्राय करणं चालू होतं. आता मी लिपस्टिक लावताना दिसतीये तर ही माझी मणिमाऊ कशी मागे राहील. मम्मा मला पण लाव असं गोंधळ करून आधी माझ्याकडून लावून घेतली आणि लावल्या लावल्या तिच्या आरशात जाऊन बघण्याची गडबड की हिने व्यवस्थित तर लावली आहे ना, त्यामुळे तिचे एक्सप्रेशन असे काहीसे होते. चहा तयार झाला. बटरसोबत आम्ही तो एन्जॉय केला. नंतर आम्ही मायले की निघालो हेअरकट करायला. मोस्ट ऑफ द टाईम मम्मीच्या घरी गेल्यावर तिथेच हेअरकट करून घेते, कारण वॉकेबल डिस्टन्सवर ते सलून आहे आणि तिथला हेअरकट आम्हाला आवडतो देखील. हेअरकट करून घरी निघालो तर लिफ्टमध्ये आरशात स्वतःला बघून हिची अशी काहीशी बडबड चालू होती. घरी पोचलो तर मम्मी बाहेर चाललेली. म्हटली भूक लागली असेल तर भिजवलेला साबुदाणा आहे, खिचडी बनवा आणि खावा. मग काय घेतली बनवायला. तेलात मिरची, खूप सारा बटाटा टाकला, कारण खिचडीत तळलेल्या बटाट्याची चव खरंच खूप भारी लागते. त्यात साबुदाणा, कूट, मीठ असं टाकून मस्त अशी परतवली आणि मस्त मऊ मोकळी खिचडी तयार झाली. आम्ही दोघी बहिणी जवळजवळ 7-8 महिन्यांनी असं एकत्र बसून काहीतरी खात होतो. नंतर मम्मीची इकडे वडापाव बनवायची तयारी चालू होती. रिधिमाने त्यातलंच बेसन पळवून तिचं खेळणं चालू होतं. खेळणं कसलं, आपलं काम वाढवायची तयारीच होती ती. मस्त मम्मीच्या हातचे गरमागरम वडापाव एन्जॉय केले. रिधिमाच्या डॅडाचा तेवढ्यात कॉल आला की मी निघतोय, 15-20 मिनिटात खाली येऊन थांब. इथे मी खाली येऊन वाट बघत होते, ते आली आणि आम्ही निघालो घरी जायला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.